नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये आज ज्या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तो विषय आहे वीज वितरण कंपनीशी निगडित असलेला. यापूर्वी देखील लोकशाही न्यूजनं कॅम्पेन जे आहे ते सुरू केलेलं होतं की वाढीव वीज बिलं जी तुमच्याकडे येत होती. मात्र आजचा मुद्दा हा त्यापेक्षा थोडा वेगळा आणि त्या पुढे जाऊन आहे. केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या असलेल्या ज्या वीज वितरण कंपन्या आहेत त्यांच्या खाजगीकरणासंदर्भामध्ये हा निर्णय घेण्याचा विचार सरकार करताना दिसून येतो आणि त्याच अनुषंगानं निविदा देखील मागायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला हे खाजगीकरण पटणार आहे का, रुचणार आहे का, या वीज ग्राहकांना नेमकं या संदर्भातलं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपले विविध ठिकाणचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरज डहाट सुरुवातीला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूरज, एक महत्त्वाचा प्रश्न, ज्यावेळेला खाजगीकरण होतं त्यावेळेला अनेकांना जे आहे ते धडकी भरत असल्याचं पाहायला मिळतं. मुंबईसारख्या शहरामध्ये जर आपण पाहिल्या तर अनेक अशा खाजगी कंपन्या आहेत ज्यांच्या मार्फत वीज वितरण जे आहे ते केलं जात आहे. मात्र अवाजवी बिलांचा सामना हा मुंबईकरांना देखील करावा लागतो किंवा वाढीव वीज बिलं नियंत्रण त्यावरती कोण ठेवणार, असे एक ना अनेक प्रश्न पडताना दिसतात. सूरज, तुमच्यासोबत असलेल्या नागरिकांना काय वाटतं या खाजगीकरणाविषयी? केंद्र सरकारने जो आता महावितरण कंपनीवर तो घाला घातलेला आहे, आता महावितरण कंपनीचं सुद्धा खाजगीकरण होणार आहे असं हा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळं महावितरण कर्मचाऱ्यांना काय वाटतो, याचा ग्राहकांना किंवा कर्मचाऱ्यांना काय फटका पडणार आहे, त्याबाबत आपण कर्मचाऱ्यांना विचारू. सर, मला सांगा, महावितरण कंपनी खाजगीकरणाच्या वाटेवर आहे, तसा केंद्र सरकार विचाराधीन राज्य सरकारला विचाराधीन प्रस्ताव पाठवलेला, काय सांगाल? MSEB जी होती ती सार्वजनिक उद्योग होता आपला महाराष्ट्राचा, आणि साधारणपणे हा सार्वजनिक उद्योग जो होता तो जनतेच्या भल्याचा होता आणि जनतेची सेवा करत होता. आणि साधारणपणे 2092पासून जे खाजगीकरणाचं धोरण आलं त्यानुसार त्यांनी जवळपास 2004मध्ये त्याचं त्रिभाजन केलं, 3 विभाग केले आणि असं करत करत हळूहळू ते खाजगीकरणाकडे जाणार आहे. आणि खाजगीकरण करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की आज जो रेट आहे, जो विजेचा दर आहे, हा दर निश्चितच वाढेल. या दरावर नियंत्रण राहणार नाही. जे नियंत्रण राहील, जो हा भांडवलदार राहील, या भांडवलदारावरचं त्याचं नियंत्रण राहील आणि त्यामुळं वीज वितरणामध्ये थोडासा गोंधळ निर्माण होईल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण तो विचार केला आहे. नक्कीच भांडवलशाहीच्या घशात महावितरण कंपनी जाईल असंही कर्मचाऱ्यांना आपल्याला सांगा. तुम्हाला काय वाटतं, ग्राहकांना किंवा कर्मचाऱ्यांना याचा काय फटका पडेल, काय वाटते? खरं म्हणजे जेव्हा महामंडळं होती तेव्हा त्याचा बेस ना नफा ना तोटा होता. जेव्हा त्याची कंपनी झाली तेव्हा सरकारला नफा कमवून देण्याकरता ती कंपनी झाली. आत्ता जर त्याचं खाजगीकरण झालं तर खाजगी भांडवलदारांना त्याचा नफा कमवून देण्याकरता ती कंपनी खाजगीकरणामध्ये काम करेल. अशा स्थितीमध्ये वीज हा बेसिक मुद्दा बनलेला आहे. त्यांची नफ्याची रेंज मोठी राहील आणि ते आत्ता सध्या वीज नियामक आयोग हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि ग्राहक याच्यामध्ये काम करते, त्याची थोडीशी निर्णायक भूमिका असते. ती निर्णायक भूमिका यापुढे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मध्यस्थीची म्हणून नियामक आयोगाची राहणार नाही आणि खाजगीकरण झाल्यास हे संपूर्ण धंदा बेलगाम सुटेल आणि त्याच्यामध्ये शोषणाकरता मोकळं केलं जाईल, ग्राहक लुटला जाईल. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? खाजगीकरणामुळं म्हणजे जे कर्मचारी आहे त्यांच्यावरही गदा येणार आहे. म्हणजे बेकारी वाढणार आहे. बेकारी वाढलीच आहे, अजून पुन्हा वाढणार आहे. आणि जे शेतकरी आहे त्यांना जे कमी दरामध्ये हे महामंडळ असताना मिळत होती विद्युत, आता ती मिळणार नाही. म्हणजे शेतकऱ्यावर खूप मोठा बोजा पडणार आहे. सामान्य जनतेवरही याचा मोठा बोजा पडणार आहे हे खाजगीकरणामुळं. खाजगीकरणामध्ये जनतेचा आणि कोणाचाच विचार होणार नाही, फक्त कॉर्पोरेट्स भांडवलदाराचाच विचार होणार आहे. म्हणून हे खाजगीकरण नको. जनतेला जर सुख आणि समाधानानं जगू द्यायचं आहे सरकारला तर हे खाजगीकरण नको. नक्कीच ग्राहकांना आणि लोकांना जर चांगलं जर द्यायचं असेल तर खाजगीकरण नको. अमरावतीच्या महावितरण कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाला विरोध केला आहे. त्यामुळं आगामी काळामध्ये जर केंद्र सरकारनं जर पुन्हा महावितरणचं खाजगीकरण केलं तर निश्चितच ग्राहकांना मोठा फटका पडेल असाही आपल्याला या लोकांनी सांगितलेलं आहे.
खाजगीकरण जर या वीज वितरण कंपन्यांचं करण्यात आलं तर याची येत्या काळामध्ये काय नेमके पडसाद उमटतील असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आल्यानंतर तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण राज्यभरामधून यावेळेला करतोय. सांगली या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी संजय देसाई. त्यांच्याकडून आपण याविषयी जाणून घेऊयात. संजय, केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सरकारी वीज वितरण कंपनी खाजगीकरण करण्याचा डाव आखलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी निविदासुद्धा काढून राज्य सरकारनं पाठवलेले आहेत आणि त्याचा अहवालसुद्धा तातडीने मागवण्यात आले आहेत. या संदर्भात कर्मचारी आपल्यासोबत आहेत, महावितरण कंपनीचे अधिकारी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कुठल्या अडचणी येणार आहेत, त्याचा फायदा आहे का आणि त्यांच्या व्यथा काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. या देशातली पहिली कामगार संघटना आयटक ही ज्याला 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत, अशा आयटकशी संलग्न असलेले MSCB वर्कर्स फेडरेशन ही डाव्या आघाडीची वतीनं काम करणारी आणि ह्या महाराष्ट्रातली वीज कामगारांची सर्वात पहिली आणि सर्वात मोठी संघटना की ज्याचं नेतृत्व आत्तापर्यंत कॉम्रेड AB बर्दन, कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉम्रेड श्याम केरकर यांनी केलं होतं. सध्या कॉम्रेड मोहन शर्माजी या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि सुरुवातीपासून ज्या ज्या वेळेला या राज्यामध्ये वीज क्षेत्रावरती संकट आलं त्या प्रत्येक वेळेला MSCB वर्कर्स फेडरेशननं हे संकट हाणून पाडण्यासाठी 100% प्रयत्न केलेला आहे आणि आत्तापर्यंत यशसुद्धा आलेलं आहे. या नवसारखा महाकाय प्रकल्पसुद्धा आम्ही हाणून पाडलेला आहे. परंतु सध्या आपल्या देशामधलं जे सरकार आहे, केंद्र शासनाचं जे सरकार आहे, या सरकारनं बँका असो, रेल्वे असो किंवा बंदरं असो, LIC असो, ह्या सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे. जर का केंद्र सरकारने खाजगीकरण केलं तर याचं सर्वात मोठं नुकसान शेतकरी आणि सामान्य नागरिकांना होणार आहेत. आणखीन आपल्याकडे काही जण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं जर का खाजगीकरण केलं तर कर्मचाऱ्यावर काय अडचण येणार आहे, त्यांची काय व्यथा आहे. आता जो केंद्र शासनानं वीज ॲक्ट 2000 आणण्याचं जे धोरण अवलंबलेलं आहे आणि त्या अनुषंगानं सर्व राज्यांना त्याचा मसुदाही त्यांनी पाठवलेला आहे. खऱ्या अर्थानं जर वीज ॲक्ट आला आणि ह्या वीज क्षेत्राचं खाजगीकरण जर झालं तर ह्या वीज क्षेत्रामध्ये जेवढे कर्मचारी आहेत ह्याच्या व्यतिरिक्त इथून पुढं कोणत्याही प्रकारची भरती होणार नाही आणि जे आत्ता कर्मचारी आहेत यांच्यासुद्धा नोकऱ्या टप्प्याटप्प्यानं धोक्यात जातील. त्याचबरोबर ज्या महावितरणच्या मालकीची राज्यामध्ये जेवढी जागा आहे त्या जागासुद्धा त्या जो कोण घेईल, अदानी घेईल किंवा अडाणी अंबानी कोण घेतील, त्यांच्या मालकीच्या ते ताब्यात जातील आणि सर्वसाधारणपणे सदरचं काम म्हणजे कंत्राट हे 25 वर्षासाठी त्या कंपनीला द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये केंद्रानं असं सांगितलं जर त्या कंपनीला काय त्या ठिकाणी नुकसान झालं तर त्या ठिकाणी तिथल्या राज्य शासनानं त्यांना 6 वर्षासाठी आर्थिक मदत करावी. म्हणजे एक तर महावितरण कंपनी महाराष्ट्रात उदाहरण घ्यायचं झालं तर पूर्णपणे महावितरण कंपनी आतापर्यंत नफ्यात आहे. सध्या कोरोनाच्या संकट चालू झाल्यापासून थोडी वसुली कमी झाल्यामुळं महावितरणचा महसूल कमी झालेला आहे. तरीसुद्धा भविष्यात महावितरण कंपनी अजूनही कोरोनाची पार्श्वभूमी संपल्यानंतर नफ्यात पुन्हा येऊ शकते. त्या पद्धतीनं सुद्धा आपल्या महावितरणामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. पण असं असतानासुद्धा सरकारी उद्योग या जनतेच्या मालकीचा उद्योग केंद्र शासनाला मोठ्या भांडवलदारांच्या ताब्यात द्यायचा आहे आणि या केंद्र शासनाला या वीज वितरण कंपनीचं खाजगीकरण करून सर्वसामान्य शेतकरी आणि गरीब ग्राहक यांना कुठेतरी संपवायची भूमिका, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही या ठिकाणी संपवण्याचं कामकाज केंद्र शासनाकडून चालू आहे. लॉकडाऊनमध्ये जरी महावितरण कंपनीचं नुकसान जरी झालेलं असलं तरी मात्र महावितरण कंपनी तो फायद्यातच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जरी जर का खाजगीकरण केलं तर कर्मचाऱ्यांचं खूप व्यथा असणार, कर्मचाऱ्यांचे जे काय नोकरीवर गदा येणार आहे त्याचबरोबर त्यांच्या ज्या काय महावितरणच्या खाजगी जागासुद्धा आहेत ते भांडवलदारांच्या घशात जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणखीन आपल्या जर सोबत आहे त्यांच्याकडून जाणून घ्या की काय त्यांच्या व्यथा आहेत. नमस्कार सर, मी कॉम्रेड सुरेश पाटील. सर, खऱ्या अर्थानं आज कोरोनासारख्या महामारीवरती संपूर्ण भारत देशच नव्हे तर सारं जग लढत असताना या कोरोनाच्या अनुषंगानं केंद्र सरकार
त्या ठिकाणी हे आर्थिक भांडवलदारांचं धोरण त्या ठिकाणी राबवू इच्छित आहे. खऱ्या अर्थानं कोरोनासारखी महामारी संपूर्ण जगाला त्या ठिकाणी वेढला असताना हजारो कोटी लोकांना त्या महामारीचा सामना करावा लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कोरोनाची परिस्थिती मागं ठेवून ह्या भांडवलदारांना हा देश विकायला घालण्याचं काम हे करत आहे. BSNL असेल, महावितरण असेल, ST असेल, LIC असेल, एअर इंडिया असेल, एअरपोर्ट असेल, बंदर असतील, अशी देशातील देश स्वतंत्र झाल्यापासूनची सर्व फायद्यातील हे सगळे उद्योग ह्या भविष्य येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं 10%, 20%, 30% त्यांचं खाजगीकरण करू पाहत आहे. आणि खऱ्या अर्थानं एक देशामध्ये एक सरकारी नोकरी म्हणून जी विश्वासार्हता होती लोकांच्या मनामध्ये, किंवा माझी 35-40 वर्ष सर्व्हिस त्या ठिकाणी आहे, असा कुठल्याही डिपार्टमेंटचा आज कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी सांगू शकत नाही की माझी आज अजून 30 वर्ष सर्व्हिस आहे, 12 वर्ष सर्व्हिस आहे. अशा पद्धतीनं ते धोरण राबवण्याचा उद्योग त्या ठिकाणी करत आहे. आणि खऱ्या अर्थानं महावितरणचा जर विचार करायला झाला तर गेली 55 ते 60 वर्षामध्ये आमच्या क्लास 4 कर्मचाऱ्यापासून अधिकारी वर्गापर्यंत ज्याने अत्यंत डोंगर माथ्यावरती खांद्यावरती पोल नेऊन हे हजारो किलोमीटरचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभा केलं, हजारो किलोमीटरच्या लाईन्स त्या ठिकाणी त्यांना निर्माण केल्या, आणि कोटी रुपयांची प्रॉपर्टी या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आमची आहे. ती खाजगीकरण केल्यानंतर रातोरात त्या ठिकाणी भांडवलदारांच्या घशामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. आणि महावितरणचा कर्मचारी त्या ठिकाणी दोषधडीला लागल्यासारखी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. गेली 55 ते 60 वर्षामध्ये महावितरण कधीही आमची तोट्यामध्ये नव्हती, आणि फक्त कागदोपत्री तोट्यामध्ये दाखवली जायची किंवा त्यांना भांडवलदारांना त्या घशात घालायचे त्या कारणामुळं. तरीसुद्धा कोरोनासारख्या महामारीनं थोडासा फटका जरी आम्हाला आज बसला असला तरी निश्चितपणे जर आम्हाला आव्हान दिलं कंपनीनं जर सहकार्य चांगल्या पद्धतीने केलं तर आमचे जवळजवळ 80,000 कर्मचारी आणि आउटसोर्सचे जवळजवळ 28,000 ते 30,000 कर्मचारी आम्ही जर एकत्रितपणे आलो आणि जर आम्ही निश्चित केला तर 31 तिथल्या नागरिकांचं म्हणणं किंवा ग्राहकांचं ज्या प्रकारे म्हणणं आहे की खाजगीकरण योग्य की अयोग्य यावरून खरंच येत्या काळामध्ये आणखी जे हे प्रकरण चिघळताना आपल्याला पाहायला मिळेल. थेट जाणार आहोत उस्मानाबाद या ठिकाणी. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत बालाजी सुरोसे आपले प्रतिनिधी. बालाजी, संमिश्र अशा प्रतिक्रिया मिळताना दिसतात. अनेकांना वाटते की खाजगीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या सुविधा योग्य प्रकारच्या मिळतील. अनेकांना वाटते जर खाजगीकरण झालं तर येणारं वीज बिल जे आहे त्यामध्ये असणारे रेट त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियंत्रण राहणार नाही, आणि त्यामुळे ग्राहकांचा यामध्ये जो आहे तो फायदा न होता तोटा सर्वाधिक होईल असं देखील म्हणणाऱ्यांची संख्या जास्ती. बालाजी, तुमच्यासोबत असलेल्या नागरिकांना नेमकं काय वाटतं? नक्कीच केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं आता राज्यांना एक निविदा जाहीर केलेल्या आहेत की ज्या वीज कंपन्या आहेत त्याचं खाजगीकरण करण्याच्या हेतूनं ते पावलं असणार आहेत, आणि त्याच्यामध्ये काय आचारसंहिता असणार आहे किंवा कशा पद्धतीने ती निविदा असणार आहे याचा देखील त्यांनी सर्व राज्यांना त्या निविदा देखील पाठवलेल्या आहेत. मात्र हा निर्णय किंवा हे जे लागू होणार आहे हे कशा पद्धतीनं असणार आहे, शेतकऱ्यांना याविषयी काय वाटतं आहे, सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं आहे हे जाणून घेणार आहोत. उस्मानाबादमधून माझ्यासोबत काही नागरिक आहेत, काही शेतकरी आहेत. मला सांगा, आता वीज वितरण कंपनीचं खाजगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे, काय नेमकं वाटतं तुम्हाला विषय? केंद्र शासनानं वीज वितरण ही खाजगीकरण करण्याचं धोरण आखलेलं आहे. याचा पहिल्यांदा आम्ही जाहीर निषेध करतो, कारण अगोदरच वीज ग्राहक एवढा त्रस्त झालेला आहे. मनमानी दर युनिटला लावलेले असताना त्याच्यावरले कर्ज असतील, टॅक्स असेल, हे ग्राहक सहन करत असताना आता ते खाजगीकरण केल्यानंतर याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, वीज ग्राहकांच्या अडचणी असतील, हे खाजगीकरण करणारे जे लोक असतील, कंपन्या असतील, हे इथल्या ग्राहकांचं शोषण करणार आहेत. म्हणून या धोरणाला आमचा जाहीर निषेध असेल. शेतकऱ्याच्या विरोधात विधेयक पास झालं. आता या केंद्र शासनाचा हेतू आहे की यानंतर शेतकऱ्यांच्या वीज वितरणाचं खाजगीकरण करून या कंपन्यांना द्यायचं, नंतर बँकेचं खाजगीकरण करायचं. एकीकडं आपण पारतंत्र्यात चाललो की स्वातंत्र्यात आहेत हेच आम्हाला कळायला साधन नाही. म्हणून या शेतकरी असेल, वीज ग्राहक असेल, यांच्या वतीनं मी जाहीर या धोरणाचा निषेध करतो. एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय शासनाचा चुकीचा निर्णय. ह्या संदर्भात एक तर DP जळालं तर महिना मिळत नाही, आणि महिना जर नाही मिळालं तर पिकाची अतोनात नुकसान होती. आणि ह्याचं जर खाजगीकरण लाईटचं झालं तर शेतकऱ्याला नियम अटी भरपूर ह्यांच्या लागू होणार. शेतकऱ्याला पैसे भरण्याची ताकद नाही. शेतकऱ्याला ही शासनाकडेच ही गोष्ट राहायला पाहिजे, हे एवढंच बोलतो. एक शेतकरी म्हणून काय सांगाल, कशा पद्धतीनं हा निर्णय राहणार आहे? अहो, ही तरी एकतर शेतकरी आधीच पिळवणूक निघालेला आहे.
एकतर ह्यांनी 8 तास लाईट द्यायच्या ऐवजी 6 तास द्यावा, पण ती बी लाईट दिवसा द्यावा. आता ही चूक काटा हे शेतकऱ्यालाच दुखणं आहे, फक्त दुसऱ्याला दुखणं नाही. आणि ह्याच्यावर माझा विरोधच आहे लाईट खाजगीकरण होणं. म्हणजे काय सांगशील, तुला काय वाटतं? लाईट खाजगीकरण केल्यामुळे सरास शेतकऱ्यावर अन्यायच होणार आहे. ही काय लाईट आता एकतर डी पी शेतकऱ्याला भेटतच नाही, आणि डी पी न भेटल्यामुळे शेतकऱ्या असं खाजगीकरण झालं तर त्याचं शेतकऱ्यावर सक्तीकरण झाल्यासारखंच होणार. ते कंपल्सरी बिल भरणं ही भरणं, एकतर लोड शेडिंगचा ताप, त्याच्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय आहे. असा कायदा शासनाने करू नये. वीज वितरण कंपनीचं खाजगीकरण काय सांगा? हा निर्णय जो केंद्र सरकारला देत आहे, हा निर्णय अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. कारण की महाराष्ट्रातील महावितरण कंपनी पहिलं महाराष्ट्र शासनाचं महामंडळ होतं, त्याच्यात महावितरण कंपनी केल्यामुळं सुद्धा आज शेतकऱ्याला पहिली जी सुविधा मिळत होती ती आता सुविधा मिळत नाही. त्याच्यात खाजगी कंपनीचा अतिरिक्त 51% हिस्सा आल्यामुळं, परंतु 100% जर शासनाचं जर भाग भांडवल त्याच्यातलं निघून एखाद्या खाजगी उद्योजकांच्या याच्यात जर राहिलं तर त्याच्यामुळं जे होणारे जे विपरीत परिणाम आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाजगीकरण करणारी जी कंपनी आहे ती शेतकऱ्याचं किंवा सर्वसामान्य लोकांचं हित न पाहता त्याच्यात व्यापारी तत्वाचा अवलंब होऊन तो स्वतःचा फायदा वाढविण्यासाठीच नक्कीच आपण पाहतो की उस्मानाबादमधील जे सर्वसामान्य शेतकरी आहेत किंवा नागरिक आहेत यांचा या खाजगीकरणाला विरोधच राहणार आहे, आणि याच्यामधून शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे अशा भावना उस्मानाबादमधील या सर्व नागरिकांच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर खाजगीकरणासंदर्भामध्ये मिळालेल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. अनेक सर्वसामान्य ग्राहकांचं असं म्हणणं आहे की जर उद्याच्या काळामध्ये खाजगीकरण झालंच तर मात्र ही खाजगीकरण झाल्यानंतर पहिली झळ ही ग्राहकांना बसू शकते. ग्राहकांच्या हिताचे निर्णय न घेता फक्त व्यापाऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जाऊ शकतात, आणि यामुळे खाजगीकरणाला थेटपणे सगळ्यांचा विरोध असल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसतं. तर आजच्या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.